आज मी कर्जत मध्ये आलोय. तर विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. त्यामध्ये येताय भेटल्यात की कर्जत जामखेडचे आता त्या कोण आमदार निवडून देतात, ते त्यांच्या विचारातला आमदार कोण आहे ते पाहू, त्यांच्याकडून विचारू. मी तर एक तर साधारण महिला आहे, मला काही एवढा अनुभव नाही, पण मला राम शिंदे साहेबांचा गर्व आहे, भरपूर गर्व आहे. त्यांनी भरपूर काय गरिबांसाठी त्यांचा गर्व आहे म्हणजे काय? त्यांनी गरिबांसाठी बरेच काही केलेलं आहे. गरिबाचा वाली म्हणलं तर फक्त राम शिंदे साहेब आहेत. त्यांना जर भेटायचं म्हणलं, गरिबांसाठी काय काय केले? गरिबांसाठी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट पाण्याची सोय भरपूर झालेली आहे. शेतकऱ्यांचा बराचसा फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट गरिबांसाठी म्हणजे गरीब माणसं मोठ्या माणसांपर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांचं मी नाव घेऊ शकत नाही, पण साहेबांपाशी जायचं म्हणलं तर आपण स्वतः जाऊ शकतो. त्यांना पीए नाही, काही नाही, काही सुद्धा नाही. त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल भरपूर काय गर्व वाटतं. आणखीन एक गोष्ट, महिलांसाठी भरपूर त्यांनी काय केलंय. सख्खा भाऊ जरी असेल ते सुद्धा आपल्याला महिन्याला पैसे देऊ शकत नाहीत, पण आमचा भाऊ देतोय. आपला भाऊ राम भाऊ, आपला भाऊ राम भाऊ, आपला भाऊ राम भाऊ. राम शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राम शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोकठोक मराठी न्यूज कर्जत. ताई, तुम्ही कर्जत जामखेडची ही रणधुमाळी चालू आहे विधानसभेची. तर विद्यमान आमदार रोहितदादा पवार आहेत, त्यांची काय काम आहेत? राम शिंदे साहेबांची काय काम आहेत? ते तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल. रोहित दादांची एवढीच काम आहेत की लहान मुलांना कंपास वाटणे, बॉटल वाटणे, कुठं काय असं त्यांचं टिकरच लावून ते सगळे वाटते. तो तसे शिंदे साहेबांचं तशी नाही. शिंदे साहेबांची अशी काम आहे, जलयुक्त शिवार असो, कुठं फिल्टर पाणी योजना असो, रस्त्याची कामं असो, ड्रेनेजची कामं असो, त्यांनी अनेक सभा मंडप, आणखी स्मशानभूमी, अशी बरेच कामं केलेली आहेत. रोहित पवार फक्त टिकरवर आणि टी शर्ट वरच आहेत. ताई, तुमच्या मनात राम शिंदे साहेबांबद्दल एवढी सहानुभूती कशामुळे? कारण की आमच्या साहेबावर तेवढं प्रेम आहे. साहेबांनी तेवढा आमच्या गावासाठी विकास, कर्जत तालुक्यासाठी, जामखेडसाठी, प्रत्येक गावावाड्या रस्त्यासाठी तेवढा त्यांनी विकास केलेला आहे. काय काय विकास केलाय? खूप विकास केलाय. ग्राम सडक योजना असतील, रस्ते असतील, आणखीन फिल्टर पाणी पण वाड्या वस्त्यांनी त्यांनी पोहोचले. जलयुक्त शिवाराची वाड्या वस्त्यांनी कामं केलेत. जलसंधारांची कामं केलेली आहेत, बंधाऱ्याची केलेली आहेत. रोहित दादांनी नाही का केले 5 वर्षात? काही नाही केले त्यांनी, फक्त ते त्यांचे पोस्टर लावून टी शर्ट वाटूनच त्यांचा विकास आहे. ते तर म्हणले होते आम्ही कर्जत जामखेडची बारामती करू म्हणून. काय केले त्यांनी दाखवा ना. एक साहेबांना आमच्या बारामती केली, बारामती नाही केली त्यांनी. बारामती नाही केली, विकास नाही केला, पण 13मती करून जाणार आहेत आता. आणि 23 तारखेला जनता पार्टीचा अरे येऊन येऊन येणार कोण? अरे आपला भाऊ, अरे दिसतोय फरक. रोकटोक मराठी न्यूज कर्जत. गेल्या पंचवार्षिकला रोहित पवार आमदार झालते, आता कोण आमदार होईल असं तुम्हाला वाटतं? आता आमदार राम शिंदे साहेब होतील असं म्हणजे नक्की होणार आहे 100%. का आमदार होतील असं तुम्हाला का वाटतं? राम शिंदे साहेबांनी फार विकास केलेला आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी जलशिवार, जलयुक्त शिवार, अजून पाणी कॅनलला सोडणे, 1 रुपयामध्ये विमा, रस्ते आणि कर्जत शहराला पाणी, असे 50,000 कोटीची म्हणलं तरी योजना आणल्या त्यांनी 2 तालुक्यासाठी. म्हणून राम शिंदे साहेबांना जनता आता कमळ फुलवणार आहे आणि त्यांनाच निवडून देणार आहे. कर्जत जामखेड मध्ये वारं फिरलंय, तुम्हाला कोण वाटतं आमदार? राम शिंदे साहेबच वाटत. का होतील आमदार असं तुम्हाला का वाटतं? कारण कर्जत जामखेड शहराचा त्यांनी विकास भरपूर केलेला आहे. गोरगरिबांची कामं केलेली, शेतकऱ्यांची कामं केलेली, त्यामुळे शिंदे साहेबांचंच वार आहे. कर्जत शहराचा काय विकास केला असं तुम्हाला वाटतं? भरपूर म्हणजे पाणी, मोठा प्रश्न पाण्याचा होता, परत रस्त्यांचा प्रश्न होता. रस्ते आपले असे कर्जत जामखेडचे रस्ते होते की तिथं आपल्या एखादी महिला, गरोदर महिला जरी रस्त्याने त्या न्यायची तरी असं वाटायचं, भीती वाटायची की तिचं काय होईल काही नाही. आणि कर्जत जामखेड मध्ये रस्ते आणि पाणी नसल्यामुळं मुलांना लग्नासाठी मुली कोणी देत नव्हतं शहरात. त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी एवढे 2 प्रश्न मोठे मिटवले त्या शहराचे. रोकटोक मराठी न्यूज कर्जत. कर्जत जामखेडची रणधुमाळी चालू आहे. तर आपल्याला भेटल्यात भाजपाच्या तालुका अध्यक्ष. तर त्यांचं म्हणणं काय आहे की ही लढतीची निवडणूक आहे, त्यामध्ये कोण बाजी मारतंय ते त्यांच्याकडून ऐकू आपण.
आता आता ही निवडणूक आहे याच्यामध्ये आम्ही ज्या प्रचारादरम्यान फिरत आहोत सगळ्या वाड्या वस्त्या गावं हे सगळीकडे आम्ही जिथे जात आहोत त्याच्यावरून आम्हाला तर 100% असं वाटतंय की शिंदे साहेबांनी जो जो काही विकास केलेला आहे आणि त्याच्या आधारावर आम्ही जी मतं मागतोय किंवा जे लोकांपर्यंत पोहोचतोय तर त्याच्या आधारावर आम्हाला 100% वाटतंय की ही जी लढत आहे ती शिंदे साहेबच याच्यात बाजी मारून जाणार. शिंदे साहेबांबद्दल तुमच्या मनात एवढी सहानुभूती कशामुळे? सहानुभूतीचा काय विषय आहे? सहानुभूतीची गरज म्हणजे साहेबांना नाहीये, हे साहेबांवरचं प्रेम आहे सगळ्या कार्यकर्त्यांचं. सहानुभूतीची गरज समोरच्या उमेदवाराला आहे. कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित दादा पवार आहेत, तर त्यांनी विकास नाही का केला? त्यांनी जेव्हा साहेबांनी गाव भेट दौरा केला आणि गाव भेट दौऱ्यादरम्यान साहेब पूर्ण सगळ्या वाड्या वस्त्या अख्ख्या दोन्ही तालुक्यांमध्ये साहेब फिरले आणि त्याच्यानंतर सुद्धा साहेबांनी जेवढ्या सभा घेतल्या जेवढे काही मेळावे घेतले काय जे घेतलं असेल गावागावांमध्ये तिथं साहेब रोग बाय ठोक एकच गोष्ट बोलतात की मला एका बाजूला बसवा, एका बाजूला समोरचा उमेदवार रोहित पवार यांना बसवा आणि मी जेवढी कामं केलेत तेवढी मी सांगतो त्याची तुम्ही बेरीज करा, मी जेवढा निधी दिलाय तेवढं मी सांगतो त्याची बेरीज करा आणि जेव्हा त्यांच्या समोरच्या उमेदवाराकडून आलेत कामं झालेत त्याची बेरीज करा. ज्याची बेरीज जास्त असेल त्याला तुम्ही मतदान द्या. पण हे रोखठोक माणूस कधी बोलू शकतो जेव्हा त्यांनी तेवढा विकास केला असेल तेव्हा. तसं रोहित पवारने त्याची एकही विकासाची कामं सांगावी. त्यांनी फक्त एकच केले 5 वर्षात जेवढी कामं मंजूर साहेबांनी केलीत मागच्या 2019च्या अगोदर त्याचे फक्त नारळ फोडण्यातच त्याचे हे 5 वर्ष गेलेले आहेत. त्यांना कुठलाही शाश्वत विकास करता आलेला नाही. त्यांचा विकास म्हणजे फक्त पुतळे बांधणे, झेंडे उभे करणे आणि मुलांना इन्व्हॉल्व करून घेणे राजकारणात, त्यांना टी शर्ट गोळ्या बिस्किट चॉकलेट काय कंपास पेटी वाटणे एवढाच फक्त त्यांचा विकास आहे. बाकी विकास असा त्यांनी शाश्वत तालुक्याचा कुठलाही केलेला नाही आणि त्यांनी कुठलाही दाखवावा विकास. कर्जत जामखेडच्या रणधुमाळी बद्दल तुम्ही काय सांगाल? आमचे आदरणीय राम शिंदे साहेब यांनी गेले 10 वर्षात जो विकास केला त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आज बोलत आहोत. शिंदे साहेबांनी असा विकास केला की कर्जतच्या पहिला महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला. कर्जतचे सगळे कॉन्क्रीटीकरण असतील, कर्जतचे अंडरग्राऊंड गटर असतील, लाईट असतील, ह्या सगळे प्रश्न शिंदे साहेबांनी अगोदर मार्गी लावले आणि आता आमचे शिंदे साहेब 5 वर्ष नव्हते तर त्यावेळेस आम्हाला आमच्या माणसाची किंमत कळाली. शिंदे साहेब 5 वर्ष नसल्यानंतर कर्जत तालुक्यावर जामखेड तालुक्याने पुरेपूर ओळखून चुकलं की साहेब नसल्यानंतर काय आपण भोगू शकतो आणि साहेब असल्यानंतर काय भोगू शकतो. शिंदे साहेबांना आमच्या गेले 5 वर्ष पराभव स्वीकारावा लागला तर विद्यमान आमदारांनी आमच्या साहेबांच्या अंगावर गोमूत्र शिंपडलं.